फायनली आपल्या गौरीची डिलिव्हरी झालेली आहे। आणि एक आहे की ज्यांना कोणाला ह्या नारी सुवर्ण बद्दल शक आहे ना, त्यांनी स्वतः डोळ्याने बघू शकता की 1 2, तर ही 2च नाही, समोर तर त्या साईडला तिसराही आहे, तोही तुम्हाला दाखवते। 3 पिल्लं झालेली आहे तिला आणि जिवंत पिल्लं आहेत, असं काहीच खोटं नाहीये। आणि कसं आहे ना की आता ती एका ठिकाणी उभीच राहत नाहीये आणि आम्ही इथं नसताना डिलिव्हरी झालेली आहे, त्यामुळे तिने सर्व स्वच्छ वगैरे करून ठेवलेलं आहे। जेव्हा खायला घालायला आले ना तेव्हा बघितलं की तिची डिलिव्हरी झालेली आहे आणि आम्ही म्हणजे अपेक्षाच केली नव्हती की हिला 2च्या वर तर आमची अपेक्षाच नसते, पण तरी पण आम्ही अपेक्षा नव्हती केलेली, ती झालेला आहे की 3 पिल्लं झालेली आहेत। तशीच हिच्या मम्मीला सुद्धा 3 पिल्लं व्हायची आणि हिला पण 3 पिल्लं झालेली आहेत आणि खूप आनंद झालेला आहे, बघू शकता। आता ती फिरतायत सर्वीकडे ह्या मेंढरांमधनं वगैरे। आता हा गेलाय कुठे, हा बघा ह्या साईडला गेलेला आहे, लहान कोकरू आहे। हे बघा ही 3 पिल्लं झालेली आहेत आणि खूप छान वाटतंय। आणि काही लोक बोलतात ना की एवढी पिल्लं होऊ शकत नाही, तर रिझल्ट तर तुमच्या समोर आहे। तसंच बोलायला गेलं तर आता आमच्या हिला दूध पाहिजे आणि असं काहीच प्रॉब्लेम येत नाहीये, तिने स्वच्छ वगैरे केलेलं आहे। आणि बघू शकता अर्ध्या तासामध्ये ही पिल्लं उभी राहिलेली आहे स्वतःच्या पायावर आणि आकाश शेड स्वतः फिरत आहे। आता ती दुधासाठी ती इथं उभी आहे आणि कसं आहे ना की आपल्याला काही त्रास नाहीये, फक्त सुरुवातीचा दूध आपल्याला थोडंसं पाजायला लागतंय आणि ते पण जर स्वतः पियत असलीत ना तर काही प्रॉब्लेम नाही। आता ही बघू शकता ती दुधासाठी इथं उभी आहे आणि स्वतःच्या पाया उभी आहेत, आकाश शेड फिरून झालेली आहेत आणि ती अगदी दूध पण मायेने पाजत आहे। आता त्यांचा शोधाशोध चाललेली आहे। बघा असं होतंय की हे जेव्हा दूध शोधतात ना तेव्हा सुरुवातीला त्यांना भेटत नसतं दूध, मग ती सर्वीकडे चापत असतात, मग त्यामुळे आपल्याला तेव्हा पाजायचं आहे। आता त्यांना दूध पाजलेलं आहे त्यामुळे, पण तरी पण ती लहान आहेत बोलल्यावर थोडं थोडं असं चुसकी मारणारच। आता त्यांच्या पोटात दूध वगैरे आहे, तिनं पाजलेलं आहे, पण एक माया पण बघा की ती उभी आहे स्वतः, काय तिला बांधलेली नाहीये, काहीच नाहीये आणि स्वतःच तिने स्वच्छ केलंय, अगदी असं स्वच्छ केलंय हे बघा, अगदी म्हणजे आम्ही तर ह्याला फडका पण लावलेला नाहीये, बघू शकता काहीच घाण नाहीये, हे बघा काहीच घाण नाही, एवढं अगदी मस्त कोरं पुसलेल्यासारखं स्वच्छ केलेलं आहे तिने। मेंढ्यांचा मात्र अजिबात त्रास नाहीये। आता बघू शकता इथे आम्ही हाव नाही आणि आम्ही नव्हतो तरी सुद्धा तिने डिलिव्हरी वगैरे ओके केली आहे। वार वगैरे एका साईडला पडून ती आपली तिच्या पिल्लांना साफ करून गव्हाणी चारा वगैरे खात आहे आणि तिची पिल्लं सुद्धा खूप मस्तपैकी फिरत आहेत। आणि ही जी आता जी डिलिव्हरी झालेली आहे मेंढीची, तिचं आता ही सेकंड डिलिव्हरी आहे। फर्स्टला तिला एकच पिल्लू झालेलं होतं आणि मेंढा झालेला आणि आता तिला ही 3 कोकरं झालेली आहेत सेकंड मध्ये। आणि कधी पण मी बोलते ना की मुरघास असायला पाहिजे, ते ह्याच कारणासाठी की आपण क्वालिटी बनवायचे ते खुराकाव नाही, चारा आपला चारा क्वालिटीचा असला पाहिजे। मुरघास असेल तर रिझल्ट ह्याच्यापेक्षा चांगला येतोय। आता बघू शकता रिझल्ट आपल्या समोर आहे आणि ह्यांची आता वाढण्याची जी हे आहे ते सर्व तुम्हाला मी दाखवतच राहीन, यांची काळजी वगैरे घ्यायची आहे ती। आता 2 पिल्लांसाठी तिचं दूध ओके आहे, आता तिसऱ्याचीच कमतरता येईल तेही आपण करू आणि तुम्हालाही दाखवेन मी ते कसं काय नियोजन वगैरे करते आणि कशी यांची काळजी वगैरे घेते। आता तसं बोलायला गेला तर आमच्या इकडचा पाऊस तर काही गेलेला नाहीये आणि ऊन पण आला नाही, पण तरी पण त्यांना काहीही प्रॉब्लेम येणार नाहीये आणि त्यांना काय मी घरी वगैरे नेणार नाहीये, कारण की कसं आहे की त्यांच्यामध्ये जेवढी राहणार ती तेवढंच त्यांच्यासाठी चांगलं आहे, कारण की मग नंतर मग तीही लांबवत नाहीत, मग ती ओरडत बसते घराकडे नेल्यावर, त्यासाठी त्यांच्यातच ठेवायचं आहे। लुडू लुडू त्यांच्यातच इथनं तिथनं फिरणार, थोडंसं ढुशी वगैरे मारणार, कारण की ओळख होईपर्यंत। आता बघू शकता जी दुसरी आमची लहान कोकरं आहेत ती कोकरं ह्यांची येऊन वास घेत आहेत का, तर नवीन कोणतरी आहे मग त्या वासावर थोडी थोडी ओळख पडते। आता इथं बघू शकता ही जी लहान कोकरं वास वगैरे घेत आहेत ती, आता हे वास वगैरे घेतल्यानंतर त्यांची ओळख पडते आणि मग नंतर ती असती मिळून जुळून राहायला लागतात। आताच ती इथनं तिथं जात आहेत
लगेच म्हणजे आता 2 सेकंद होत नाही तर एक कोकरू तिथे हा एक कोकरू तिथे अशी फिरायला लागलेली आहे ती आणि खूप छान प्रकारे फिरते. त्यामुळे मेंढी पालनात असा काहीही त्रास नाहीये आणि कशाचाच म्हणजे असं घाण वगैरे असं हे कारण काही आपल्याला साफ वगैरे करायची गरज नाही. त्याच्यासोबतच आता ही बघा माया मुले जशी मेंढरं ओरडतील तशी ती येते आणि मग हे बघा बघू शकता तुम्ही डोळ्यासमोर एक तिकडे आहे त्या साईडला असं त्यांचं म्हणजे चालू राहत असतं. त्यामुळे शेडवरनं लांब नाही न्यायचे तिथेच ठेवायचं आहे. ती मेंढी तिच्या पिल्लांची काळजी घ्यायला समर्थ आहे आणि ती स्वतः घेते. दूध वगैरे पाजणं जसं भूक लागेल तशी ती पाजते. उभं राहायला धरून पकडून ठेवायची पण गरज नाही ती स्वतः उभी राहत आहे आणि प्रत्येक मेंढी स्वतः उभी राहते दूध पाजायला. त्यामुळे आपल्याला काहीही त्रास नाही. फक्त आपण त्यांना क्वालिटी बनवायचं तर क्वालिटीचा चारा तो पण मुरघास आणि मक्याचा मुरघास असणं गरजेचं आहे. मग तुम्हाला ह्याच्यात दुसरं काहीही त्रास करायची गरज नाही.